अध्यक्ष महोदय, मी आपला आभारी आहे। आपण मला अर्थसंकल्पावर बोलायची संधी दिली। प्रथमच मी सन्माननीय अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण का त्यांनी सगळ्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे महाराष्ट्रासमोर। हे सांगत असताना त्यांचे परत एकदा आभार मानतो की माझ्या कुडाळ मालवण मतदारसंघासाठी देवबाग या एका लहान गावासाठी त्यांनी 158 करोड रुपये त्या गावासाठी तरतूद केली। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। त्या गावाला खरोखरच निधीची गरज होती, कारण का पुढे समुद्र आणि मागे बॅकवॉटर असा मधोमध असलेला तो गाव, आणि 25 वर्षापूर्वी ह्याच गावाला वाचवण्याचं काम सन्मान्य नारायण राणे साहेबांनी केलं, आणि 25 वर्षानंतर त्याच गावाला वाचवण्याचं काम हे सन्मान्य अजितदादांनी केलं। त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो। सन्मान्य अध्यक्ष महोदय, वेळ कमी आहे या गोष्टीची जाणीव आहे, पण एक गोष्टीचा उल्लेख सभागृहात मी कालपासून अनेक भाषणं ऐकली, पण भाषणामध्ये 15th फायनान्स कमिशन 15वं फायनान्स कमिशन हे 2025-26 ला त्याची 5 वर्षाची मुदत संपणार आहे। जे फायनान्स कमिशन दर 5 वर्षाला गठीत होतं, 13वं फायनान्स कमिशन झालं, 14 झालं, आता 15वं फायनान्स कमिशन जे 2021 पासून ते आता 2025-26च्या शेवटच्या वर्षात आहे। मला फक्त काही गोष्टी ह्या सभागृहाला सांगायच्या आहेत, त्या म्हणजे जो शेअर आपला महाराष्ट्राचा आपण इन्कमचा शेअर जो केंद्र सरकारला देतो, तो इन्कमचा शेअर जवळपास 37-38% आहे, पण आपण परत किती घेतो तर 2011, 10, 11, 14, 15 हे 13वं फायनान्स कमिशन मध्ये 5.1, 14वं फायनान्स कमिशन मध्ये 5.5 आणि आताच्या 2021-22 ते 25-26च्या फायनान्स कमिशन मध्ये 6.3। आपण देतो किती आणि घेतो किती हा सरकारचा भाग आहे। हा आपण फेडरल स्ट्रक्चर मध्ये राहतो। सन्मान्य दादा, आपण आर्टिकल 280 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन च्या प्रमाणे आपण फेडरल स्ट्रक्चर मध्ये असल्यामुळे आपण देतो किती आणि इक्वल शेअर हा आपल्याला मिळतो का, हा आता त्याच्यातला भाग वेगळा आहे। पण माझी विनंती सन्मान्य दादा आपल्याला एवढी आहे, बिहार सारखं राज्य हे सलग 10% घेऊन जातं, यूपी सारखं राज्य हे 13th फायनान्स कमिशन मध्ये 19.6% शेअर घेऊन गेलं, 14वं फायनान्स कमिशन मध्ये 17.9 घेऊन गेलं, आणि आता यूपी आपलं शेअर 17.9 हे घेऊन जातं। सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे। दादा, कामकाज संपेपर्यंत वाढवायचं टाइम दादा आपल्याला टाइम द्यायचा का करेक्ट? 6:45 वाजेपर्यंत सभागृहाची वेळ आहे। सभासदांनी थोडक्यात तर 17.9 हे यूपी घेऊन जातं। तर माझी विनंती सन्माननीय दादाने एवढी आहे की आपण आपल्यावरती तर मध्य प्रदेश पण आहे जे 7.8% घेऊन जातं। दादा, आपण जर आपली पूर्ण ताकद आणि आपल्या ह्या महायुतीची पूर्ण ताकद जर लावली तर आपल्या महाराष्ट्राचे किमान 2% वाढवावे त्या फायनान्स कमिशनच्या आता नवीन जे काय गठीत होईल फायनान्स कमिशन पुढच्या 5 वर्षासाठी, आणि त्याचं हे शेवटचं वर्ष आहे, म्हणजे 100% त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना विचारात घेऊन पुढचे 5 वर्ष आणि 5 वर्षात काय होईल, किती टक्क्यावर महाराष्ट्र राहील हे ह्याच वर्षी ठरणार असल्यामुळे मी सन्मान्य दादा यांना विनंती करतो अध्यक्ष महोदय की आपले महाराष्ट्राचे किमान 2% अजून म्हणजे 8.3% पर्यंत दादा आपण ही टक्केवारी घेऊन जावी, म्हणजे महाराष्ट्राला जरी आपण 37-38% देतोय
तरी आपल्याला किमान 8%, 8.3% जरी परत मिळाले तर फिस्कल डेफिसिटचे पैसे आपण जे काय 1,39,000चा जो काय इकडे जे काय हे आहे डेफिसिट आहे ते डेफिसिट कमी करण्यासाठी या पैशाचा उपयोग होऊ शकतो. म्हणून मी सन्मान्य दादांना या माध्यमातून विनंती करतोय आणि वेळेचं महत्त्व आणि वेळ कमी असल्यामुळे मी डायरेक्ट माझ्या कोकणाच्या विषयावर येतो. दादा, आपण अनेक वेळेला आपल्या भाषणातून अनेक वेळेला आपण राणे साहेबांबरोबर चर्चा करत असताना आपण नेहमी म्हणता की कोकणात आपण काही मागतच नाही. कोकण हा मुळातच कमी मागतो. काही जास्त मागत नसल्यामुळे काय मिळतं हा एक संशोधनाचा भाग झालाय. दादा, मी मागे राज्यपालांच्या अभिभाषणावर एक मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे रस्त्यांचा. दादा, आपल्याला किमान रस्त्यांसाठी आणि पर्यटनासाठी वाढीव निधी जर आपण कोकणाला दिला, कारण का आमच्याकडे सरासरी पाऊस हा 4,000 मिलीमीटरचा पडतो. रस्ते खराब होतात. रस्ते जास्त खराब असल्यामुळे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि पर्यटनाच्या माध्यमातून आम्हाला पैसा गोव्याच्या धर्तीवर, गोवा हे आम्हाला लागून आहे, गोवा राज्य हे आम्हाला लागून राज्य असल्यामुळे तिथे पर्यटनावर किती खर्च होतो. आणि महाराष्ट्र राज्य हे जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मी म्हणतोय एकमेव पर्यटन राज्य, अध्यक्ष महोदय, दादा, एकमेव पर्यटन राज्य असल्यामुळे आम्हाला पर्यटनासाठी आणि आम्हाला रस्त्यांसाठी जर आपण निधी वाढवून दिला तर आम्हाला फार त्याच्यामध्ये मदत होईल. आमच्याकडे साहेब सिंधुदुर्ग एअरपोर्ट आहे, अध्यक्ष महोदय, मोपा बाजूला असल्यामुळे आता सगळी जी काय डेन्सिटी गेली आहे ती आता गोव्याला मोपा, आता आमच्याकडून मोपा किती झालेला आहे, जवळपास 35-40 मिनिटावर. पर्यटक जो येतो, ज्याला सिंधुदुर्गात पण यायचं असतं पण तो गोव्यात उतरतो, कारण का 35-40 मिनिटांमध्ये त्याला सिंधुदुर्गात पोहोचता येतं. म्हणून आमचा जो चिपी विमानतळ आहे, आमच्या चिपी विमानतळाला आता सध्याचं महत्त्व संपलेलं आहे, तर त्याला रिवाईव्ह करण्यासाठी राज्य सरकारांनी केंद्र सरकाराकडे एक प्रस्ताव तयार करून आमचा हा चिपी विमानतळ कसा रिवाईव्ह होईल, त्याची रहदारी कशी वाढेल याच्यासाठी मी सुरूच केलं नाही. बोलले ना, टायमिंग झालं, संपलं. मी 2 मिनिटात माझं म्हणणं संपवतोय. जसं मराठवाड्याला, अध्यक्ष महोदय, मराठवाड्याला वॉटर ग्रीड ह्याच्यासाठी तयार करण्यात आलं कारण का तिकडे पाऊस कमी आहे. मी सन्मान्य दादांना विनंती करतो, आमच्या कोकणामध्ये पाऊस जास्त आहे, त्याचं नियोजन झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी एक वॉटर ग्रीड तयार केलं पाहिजे, त्याच्यासाठी नियोजन पाण्याचं झालं पाहिजे. म्हणून मी सभागृहाच्या माध्यमातून सन्मान्य दादांना विनंती करतो, आमच्याकडे MSEBचं इन्फ्रास्ट्रक्चर पाऊस जास्त असल्यामुळे मला सातत्याने पावसाचा उल्लेख करावाच लागतो, अध्यक्ष महोदय, कारण का पाऊस हा एक मोठा निकष कोकणामध्ये आहे. जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सरासरी पाऊस पडतो तिथे जर पावसाचा उल्लेख केला नाही, आमचं MSEBचं इन्फ्रास्ट्रक्चर, आमची लाईटीचे पोल, आमचं पॉवर ग्रीड हे पावसाने सातत्याने सडत असतं, सडलेलं आहे. मागच्या काळामध्ये जेव्हा चक्रीवादळ झालं 1-1.5 वर्षापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये, अध्यक्ष महोदय, चक्रीवादळ जेव्हा झालं तेव्हा आमचं मालवण शहर हे जवळपास 72 तास हे रस्त्यावर होतं, घरामध्ये लाईट नव्हती. जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरला, MSEBच्या इन्फ्रास्ट्रक्चरला आमच्याकडे पैसे नाही असं सांगितलं गेलं. 72 तास आमची लोक आमच्या शहराच्या बाहेर होती. मोठ्या प्रमाणामध्ये मालवणमध्ये पर्यटक येतात, पण ते पर्यटक तिथे कसे राहत असतील? 72 तास जिथे लाईट नाही तिथे ते पर्यटक रस्त्यावर होते. आमच्या मालवण ह्या शहरामध्ये ते रस्त्यावर होते. शेवटचा मुद्दा मी सन्माननीय दादा यांच्या समोर ठेवतोय, तो म्हणजे आमचा राजकोट किल्ला, जिथे तो पुतळा पडला किंवा पाडला, हा भाग आता तो संशोधनाचा आहे, तो पोलीस इन्क्वायरीचा आहे. दादा, आता तो पुतळा तिकडे उभारणं गरजेचं आहे. आपण सगळे तिकडे येऊन गेलात, सगळे नेते तिकडे येऊन गेले. आपण सगळ्यांनी सांगितलं होतं तिथे भव्य दिव्य पुतळा तिकडे उभा केला जाईल. माझी विनंती, आता पायाभरणी आता झाली मागच्या महिन्यामध्ये, त्या पायाभरणी झाल्यानंतर नेमका तो पुतळा किती कोटीचा होणार, कसा होणार, हे आपल्या जर बजेटच्या भाषणामध्ये आम्हाला जर त्याचा उल्लेख झाला तर मला, आमच्या जनतेला, आमच्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला कळेल, महाराष्ट्राला कळेल की जिथे पुतळा पडला होता की पाडला होता तो भाग नंतरचा झाला, पण आपल्या महायुती सरकारने, सन्माननीय दादांनी त्याच्यासाठी भरीव निधी दिला आणि तो भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झाला. ह्या माध्यमातून, ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून हे आम्हाला सरकारच्या माध्यमातून मला त्यांना सांगायचंय. मी परत एकदा, आपण मला बोलायची संधी दिली याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. चंद्रकांत नवघरे.